मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता। तपासात अनेक त्रुटी, कोर्टाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त करत निकाल। ठाकरे ज्यांच्यासोबत बसलेत त्यांनीच भगवा आतंकवाद दाखवण्याचं षडयंत्र रचलं। काँग्रेसने सगळ्या हिंदू समाजाची जाहीरपणे माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। 17 वर्षांनंतर सत्याचा विजय, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल, यूपीए सरकारकडून वोट बँकेचं राजकारण। उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा, कोर्टाचेही मानले आभार। मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये। आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात करणार याचिका, निकालाला स्थगिती देण्याची मागणी। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह 7 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर हिंदू संघटनांचा जल्लोष। मालेगावात पेढे वाटून आनंद व्यक्त, तर पुण्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोरही जल्लोष। मालेगावमध्ये हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद, फटाके फोडण्यावरून हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद। कोकाटेंकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंना मिळणार असल्याची माहिती। कोकाटेंना क्रीडा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। फडणवीस दादांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। धनंजय मुंडेंची कृषी मंत्री पदासाठी लॉबिंग। आज दिवसभरात मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेट। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडल्याचा पोलिसांचा दावा। परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। या प्रकरणात कुणीही असो त्याला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा ज्ञानेश्वरी मुंडेंना शब्द।